संजय गांधी ही आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचं जे पेन्शन आहे, हे पेन्शनचा हप्ता कधीपर्यंत मिळणार? याबाबत पाहू शकता बहुतांश जे लाभार्थी आहेत, निराधार बांधव आपले, हा प्रश्न विचारत आहेत. आजची 17 तारीख आहे, 17 नोव्हेंबर आज आहे. पाहू शकता पहिल्या 5 ते 7 म्हणजे 7 ते 8 तारखेपर्यंत हा जो हप्ता आहे, हे मिळणं अपेक्षित होतं. मात्र 2-2 शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा अद्यापपर्यंत या योजनेचा हप्ता बांधवांच्या, निराधार बांधवांच्या, दिव्यांग असतील, त्याचबरोबर इतर विधवा निवृत्तीवेतन आहे, त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या हे योजनेअंतर्गत लाभ घेणारे निराधार बांधव यांना मिळालेलं नाहीये. तर याबाबत शासनाकडून शासनाचे जे अधिकारी आहेत यांनी काय सांगितलं आहे, यांच्याकडून काय अपडेट आली आहे, तर हेच आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. नक्की हा जो हप्ता आहे, हा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे? त्याचबरोबर ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांना सुद्धा हा हप्ता मिळेल किंवा नाही, हे सुद्धा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात आपण आपले जे आजचे मुद्दे आहेत महत्त्वाचे. तर पाहू शकता अशी जी अपडेट प्राप्त झाले, या अगोदर आपण सांगितलं होतं दुसरा शासन निर्णय जाहीर झाला होता 11 नोव्हेंबरला आणि या शासन निर्णयाअंतर्गत असं सांगण्यात आलं होतं, की वितरणाच्या पद्धतीमध्ये थोडा बदल झालेला होता. आता या अगोदरच ह्या वर्षीपासून डी प्रोसेस सुरू झाले. आता डी-बी-टीमध्ये कशी प्रक्रिया असते पाहू शकता. तुमचं जे आधार लिंक आहे, आधार लिंक बँक खात्यावर तुमची जी पेन्शन आहे, हप्ता हा जमा होतो. आता यासाठी तुमचं आधार आणि यू-डी-आय-डी हे लिंक असणं आवश्यक आहे. त्यामुळे पाहू शकता तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतरनं तुमचे जे यू-डी-आय-डी कार्ड आहे, यू-डी-आय-डी कार्ड पर्सेंटेज, त्याचबरोबर दिव्यांगत्वाचा प्रकार, इतकी सगळी माहिती त्यावर येते. त्यामुळे ते लिंक असणं आवश्यक असतं. आता ही के-वाय-सी या अगोदर करण्यात आली होती. शासनामार्फत याबाबतची माहिती देण्यात आली होती. निराधार शाखेमध्ये जाऊन बहुतांश बांधवांनी ही के-वाय-सी केली असेल आणि त्यांना त्यांचे 2500 ऑक्टोबर महिन्याचे प्राप्त झाले होते. काही बांधवांना पाहू शकता ही के-वाय-सीमध्ये जी गडबड झाली होती. आता जर शासकीय कार्यालयामध्ये गेलात तर डेटा एंट्रीसाठी जे वेगवेगळे यामध्ये बसवण्यात आले होते. जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील ते बसवण्यात आले होते आणि के-वाय-सीमध्ये काही के-वाय-सीमध्ये गडबड ही झालेली आहे. आता काय प्रॉब्लेम आहे पाहू शकता. जी शासकीय जी प्रोसेस आहे यामध्ये जी वेबसाईट असेल किंवा बॅकएंड असेल, त्या बॅकएंडमध्ये तो ऑप्शन निराधार शाखेमध्ये देण्यात आलेला नाही, की तुमची ई-के-वाय-सी करताना समजा एखादी गोष्ट चुकली किंवा तुम्हाला अपडेट करायचा आहे तो ऑप्शन म्हणजे यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने तुमचा दिव्यांगत्वाचा प्रकार ॲड झालाय, पर्सेंटेज किंवा ई-के-वाय-सीमध्ये काहीतरी गडबड आहे, तर पुन्हा तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत. पण तरीसुद्धा ते बॅकएंडमध्ये अजून तो ई-के-वाय-सीसाठीचा जी प्रोसेस आहे ऑप्शन, तो ऑप्शन सध्या तरी उपलब्ध झालेला नाहीये. त्याचबरोबर 1500 सुद्धा या महिन्याच्या अगोदरचे बाकी आहेत. ऑक्टोबर महिन्याचे 1000 बाकी आहेत. 1500 हे देण्यात आले होते. तर ही सगळी प्रक्रिया पाहू शकता बॅकएंडसाठी निराधार शाखेमध्ये अद्यापपर्यंत तो ऑप्शन उपलब्ध झाला नाहीये. त्यांच्यासाठी तो ऑप्शन उपलब्ध झाला नाहीये, जेणेकरून त्या ऑप्शनमध्ये ते ॲड करू शकतात. एक बटन आहे. त्या बटनमधून ते अशी प्रक्रिया ॲड करू शकतात, की तुमचं जे ई-के-वाय-सी आहे, हे पूर्ण झाले, तुमचे डिटेल बरोबर आहेत आणि त्याचबरोबर याची प्रक्रिया आहे, यासाठीची वेबसाईटसाठी डेव्हलपमेंट करण्याचं काम सध्या सुरू आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की जो हप्ता आहे, हा रखडलेला आहे. 17 तारीख आज असून सुद्धा हा हप्ता कोणत्याच निराधार बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. बहुतांश निराधार बांधव या हप्त्यावर, पेन्शनच्या हप्त्यावर अवलंबून असतात. त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि सारखे अशा पद्धतीच्या कमेंट येत आहेत. तर याबाबत मी सांगू इच्छितो पाहू शकता, की 17 तारीख आज आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे याच आठवड्यामध्ये दिव्यांग बांधवांचे किंवा निराधार बांधवांची जी पेन्शन आहे, ही 100% जमा होणार आहे. आता यामध्ये ई-के-वाय-सी झाली किंवा ई-के-वाय-सी नाही झाली, यामुळे कोणताही फरक पडणार नाहीये. तुमचे जे पेन्शन आहे, ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यामध्ये जी काही प्रक्रिया शासनामार्फत राहिली होती, बॅकएंडमध्ये जो प्रॉब्लेम होता, बॅकएंड म्हणजे पाहू शकता वेबसाईटची जी प्रोसेस असते, यामध्ये ई-के-वाय-सीसाठीचा डेटा अपलोड केला जातो, डेटाची माहिती केली जाते, ई-के-वाय-सी केली जाते. तर ही सगळी प्रक्रिया सध्या शासनामार्फत ए-आय प्रोसेसनी सुरू केलेली आहे. एआयचा वापर जो आहे, हा केला जात आहे शासनाच्या कार्यालयांमध्ये. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर सुद्धा होत आहे. त्यामुळे 100% याच महिन्यामध्ये जो हप्ता आहे, दिव्यांग बांधवांचा असेल, निराधार बांधवांचा जमा होणार आहे. या संदर्भातल्या अपडेट अजूनही आपल्याकडे अशाच पद्धतीने प्राप्त होतील. लवकरच डी पोर्टलवर सुद्धा याबाबतची अपडेट दिली जाईल, की या तारखेपासून तुमचा हप्ता जो आहे जमा होणार आहे आणि त्यावेळेला सुद्धा आपण लगेचच ही अपडेट देणार आहोत.
तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.